भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या आवारात राज्याचे जलसंपदा, आपत्ती व्यवस्थापन व कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी त्यांनी विकसित नाशिक या रोडमॅप मांडत शेतकरी, युवक, महिला, पर्यटन, पर्यावरण आणि सिंहस्थ कुंभमेळ्याच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासाला गती देण्याचा संकल्प व्यक्त केलाय। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या टप्प्यात नाशिकमधील 20,000हून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे 175 कोटी रुपये जमा झाल्याचं त्यांनी सांगितलंय। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत नाशिक राज्यात प्रथम असून सुमारे 515 मेगावॅट वीज उपलब्ध झाली आहे। तसेच 33,000 वन हक्कधारकांच्या 7 बारावर हक्क नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं त्यांनी नमूद केलंय। नाशिकमध्ये वीर प्रेरणा स्थळ उभारण्यात येणार असून अभिनव भारत मंदिराचे लवकरच लोकार्पण होणार आहे। शिवमार्ग आणि राममार्ग पर्यटन बस सेवांमुळे आध्यात्मिक पर्यटनाला चालना मिळणार आहे। नाशिकमधील गुंतवणूक परिषदेत 13,000 कोटी रुपयांहून अधिकचे करार झाले असून निफाड ड्रायपोर्टमुळे रोजगाराची संधी उपलब्ध निर्माण झाली आहे, असंही महाजन यांनी सांगितलंय। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला वेग देण्यात आला आहे। 31 ऑक्टोबरला शंखनाद होणार आहे। कुंभ भक्ती संगम कार्यक्रम 28 ऑगस्ट पासून आयोजित करण्यात येणार आहे। एक पेड माँ के नाम उपक्रमांतर्गत 2.25 लाख वृक्षांची लागवड करण्यात आली असून नाशिकला हरित जिल्हा बनवण्याचा संकल्पही त्यांनी व्यक्त केलाय। यावेळी विविध विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा तसेच राष्ट्रपती पदक व उत्कृष्ट सेवा पदक प्राप्त पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। पॅरा ॲथलेटिक्स कॉमनवेल्थ गेम्समध्ये 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणाऱ्या दिलीप महादू गावित यांचाही सत्कार करण्यात आला। वीर नारी उषा संतोष दामसे व नीता सदाशिव म्हसकर यांना आर्थिक मदतीचे धनादेश प्रदान करण्यात आले। शेतकऱ्यांच्या कष्टाने, महिलांच्या शक्तीने, युवकांच्या स्वप्नांनी आणि विद्यार्थ्यांच्या जिद्दीने विकसित नाशिक घडेल असा विश्वास मंत्री महाजन यांनी व्यक्त केलाय। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।